कोकणात पहिल्याच पावसाळ्यातली गंमत असते ती चढणीच्या मासे पकडण्याची। आपण सध्या संगमेश्वर तालुक्यातील बोरसूत या गावी आलेलो आहोत आणि या ठिकाणी बघू शकता की मोठ्या संख्येने या ठिकाणी पहिल्याच पावसामध्ये जे मासे आहेत ते नदीमधून या ठिकाणी शेतामध्ये चढतात आणि हे शेतामध्ये आलेले मासे चविष्ट आणि रुचकर असतात आणि हेच पकडण्यासाठीची लगबग सध्या या शेतामध्ये पाहायला मिळते। तुम्ही बघू शकता की चिखलामध्ये हे जे हा जो भात शेतीचा मळा आहे या बाजूलाच या ठिकाणी नदी आहे आणि या नदीमधून या ठिकाणी मासे आलेले पाहायला मिळतात। तुम्ही बघू शकता की या छोट्या मुलाला या ठिकाणी हा मासा अलगद पकडण्यात यश आलेलं पाहायला मिळतंय। चढणीचे मासे पकडण्याची लगबग या ठिकाणी पाहायला मिळते। अत्यंत देखणं आणि मनमोहक असं या ठिकाणचं हे रूप या ठिकाणी पाहायला मिळतंय। खऱ्या अर्थानं पहिल्याच पावसामध्ये जेव्हा पहिला पाऊस पडतो तेव्हाच हे मासे जे आहेत ते या मळ्यामध्ये येतात आणि हे मासे पकडण्याची लगबग या ठिकाणी पाहायला मिळते। यासाठी खास चाकरमानी सुद्धा या ठिकाणी येतात। नेमकी ही गंमत मजा काय आहे आपण विचारून घेऊया। आपल्यासोबत गणेशजी आहेत, काय सांगाल नेमका हा प्रकार काय आहे? ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। बोरसूत विलेज टुरिझम आम्ही हे केलं आहे, का की ह्यांना पावसामध्ये चढणीचे मासे खूप ह्यांना चढत असतात वरती आणि नेहमी आम्ही गावातले लोक सगळे हे अनुभव घेत असतो। पहिल्यांदाच आम्ही असं एक टुरिझम ॲक्टिव्हिटी करायची ठरवली आणि आजूबाजूच्या गावातल्या लोकांनी ह्यांना या कार्यक्रमाला येण्यासाठी आम्ही खूप चांगल्या पद्धतीने स्प्रेड झालो आणि आम्हाला खूप चांगला प्रतिसाद मिळाला। लोक ह्यांना इथले रत्नागिरी, मुंबई, पुणे पकडण्याची टेक्निक काय आहे? चढणीचे मासे कसे असतात की नदीमध्ये मासे असतात, ह्यांना नदीमधले मासे हळूहळू ह्यांना पाणी जसं पाणी झोत वरतून पावसाने येतो तर पावसाच्या फ्लोनी जसं ह्याच्यातनं मळ्यामधनं किंवा ह्यांना खालती वाहाळ असतं त्या वाहाळातनं वरती चढतात आणि आपल्या या पूर्ण बंधाऱ्यात पूर्ण या ह्यांना शेतामध्ये चढतात आणि शेतामध्ये हे चढणीचे मासे पकडले जातात आणि काही ठिकाणी आमच्याकडे बंधारे पण लावलेले, त्या बंधाऱ्यामध्ये पण आपण चढणीचे मासे ह्यांना पकडतो तिथे। नक्कीच चढणीचे मासे या ठिकाणी पकडण्याची एक मजा असते। तुम्ही बघू शकता की या छोट्या मुलानं या ठिकाणी मासा हा पकडलेला आहे। हा मासा नदीमधून या ठिकाणी शेतामध्ये आलेला आहे। पहिल्याच पावसामध्ये हा चढणीचा मासे पकडण्याचा आनंद या ठिकाणी पाहायला मिळतो आहे। एक वेगळं आणि विलक्षण असा वेगळा आणि गंमतदार असा अनुभव या ठिकाणी पाहायला मिळतोय। तुम्ही बघू शकता की या ठिकाणी छोटी छोटी बच्चे कंपनी सुद्धा आहेत। ताई काय सांगशील, तू कसा अनुभव होता तुझा? काय कसं मासे पकडायला कशी मजा आली? मासे पकडायला खूप मजा आली। चिखलातून पाय म्हणजे पाणी खूप होतं आणि मासे सुद्धा पकडायला खूप मजा आली। पकडलेला मासा दाखवशील आम्हाला तू? हो हो, हे बघा। तुम्ही बघू शकता की या ताईने 2 मासे शेतामध्ये पकडलेले आहेत। चढणीचे मासे पकडण्याची ही गंमत आणि तेवढ्याच रुचकर लागणारे हे मासे आणि खऱ्या अर्थानं त्यामुळं खवय्यांची या ठिकाणी थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी या माशांवरती सुद्धा ताव मारलेला आपण या ठिकाणी पाहणार आहोत। कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।